नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अहिल्यानगरमधील हे गोल्डन टेम्पल तुम्ही पाहिला आहात का कधी? चला तर आपण गोल्डन टेम्पल पाहायला जाऊया आणि आपण संपूर्ण माहिती घेऊया. चला तर आपण अहिल्यानगर शहरामधून दर्शनासाठी निघलेलो आहोत. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुमारे 16 ते 17 किलोमीटर अंतरावर जेऊर हे गाव वसलेलं आहे. तेथील गर्भगिरी डोंगर रांगांच्या एका निसर्गरम्य टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. छत्रपती संभाजीनगर हायवेवरून सरळ जाताना आपल्याला उजव्या साईडने मंदिराची मोठी कमान दिसेल. हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर या कमानीच्या आतमध्ये गेल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला कच्चा रोड आहे. तुम्हाला जर तिथून जायचं नसेल तर तुम्ही जो महामार्ग आहे तिथूनच पुढे जाऊन उजव्या साईडला टर्न घेऊन वरच्या भागाने मंदिराकडे जाऊ शकता व आपली कोणतीही गाडी मंदिरापर्यंत जाऊ शकते. हे पहा, आपण आलेलो आहोत मंदिराच्या अगदी जवळ. येथे निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर व मनमोहक असं निर्माण झालेलं आहे. चला तर मी तुम्हाला आता मंदिराची संपूर्ण माहिती सांगते. हे मंदिर जेऊर येथील श्री बायजाबाई माता मंदिर म्हणून ओळखले जाते. हे संपूर्ण परिसराचे मुख्य श्रद्धास्थान आणि प्रसिद्ध धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. बायजाबाई माता ही जेऊर गावातील आणि आसपासच्या अनेक गावातील भाविकांची कुलदेवी व ग्रामदैवत म्हणून मानली जाते. या देवीला अन्नपूर्णा देवीचे स्वरूप म्हणून मानले जाते व ही देवी नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाते. जसं की आता आपण मंदिर पाहिलेलं आहोत, मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे. ते अत्यंत भव्य व आकर्षक असं मंदिराच्या शिखरावर सुवर्ण छटा व दाक्षिणात्य शैलीचे कोरीव काम केलेले आहे, ज्यामुळे या मंदिराला सोनेरी मंदिर म्हणूनच ओळखले जाते. गर्भगृहात बायजाबाई मातेची भव्य व प्रसन्न मूर्ती आहे. तिला चांदीचा मुखवटा व आभूषणेही प्रस्थापित आहेत. वैशाख पौर्णिमेच्या काळात येथे 3 दिवसांची मोठी भव्य यात्रा भरते व भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शारदीय नवरात्रीत मंदिरात 9 दिवस विशेष पूजा, घटस्थापना, धार्मिक कार्यक्रम व तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या काळात येथे हजारो भाविकांशी दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. स्थानिक आख्यायिकानुसार गर्भगिरी पर्वतावर प्राचीन काळी अनेक थोर ऋषीमुनींचा निवास होता व ते इथे ध्यानस्थ बसायचे. मंदिराची मूळ स्थापना प्राचीन काळातील आहे. पूर्वी हे मंदिर एका छोट्या टेकडीवर साध्या स्वरूपात होते, परंतु गेल्या काही वर्षात ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा मोठा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. आंध्रमधील कारागिरांकडून नक्षीकाम करून शिखरावर सुवर्ण छटा देऊन याला भव्य आणि दाक्षिणात्य शैलीचे सोनेरी मंदिर रूप देण्यात आलेले आहेत. तर आज दिसणारे भव्य आणि आकर्षक सोनेरी रूप हे अलीकडच्या काळातील जीर्णोद्धारानंतरचे आहे. गर्भगिरी डोंगर रांगेचा परिसर हा प्राचीन काळी ऋषीमुनींचा आणि नाथ संप्रदायाचा तपोभूमी म्हणून मानले जाते. त्यामुळे येथील बायजाबाई मातेची पूजा व स्थापना शेकडो वर्षापूर्वीची आहे असा भाविकांचा विश्वास आहे. मंदिराच्या टेकडीच्या पायथ्यापासून थेट मंदिराच्या वरच्या परिसरापर्यंत रस्ता व वाहनांची व्यवस्था उपलब्ध आहे. हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी उघडे असते. अहिल्यानगर बस स्थानकावरून संभाजीनगर महामार्गाने जाणाऱ्या एसटी बस किंवा खाजगी वाहनाने जेऊर फाट्यापर्यंत अगदी सहज मंदिरासाठी पोहोचता येते. मंदिराच्या परिसरामध्ये यात्रेकरूंसाठी अजून तरी इथे यात्री निवास उपलब्ध नाही. हा मार्ग पायी येणाऱ्या भाविकांसाठी आहे. येथे पायऱ्यांचा मार्ग आहे, जे तुम्ही वरच्या साईडने येऊ शकता.
जेव्हा आपण पायी वर येतो दर्शनासाठी, त्यावेळेस आपल्याला दाक्षिणात्य मंदिरांकडे आल्यासारखी फील होते. तुम्हाला कशी वाटली ही मंदिराची माहिती? अहिल्यानगरमधील हे गोल्डन टेम्पल तुम्ही याआधी कधी पाहिले होते का? जर नसेल पाहिले तर या मंदिराच्या दर्शनासाठी नक्की या. अशीच अहिल्यानगरमधील नवनवीन मंदिरांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक्यू व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आणि धन्यवाद.